तर मित्रांनो, हा आहे BTCचा चार्ट. हा 5 मिनिट टाईम फ्रेमवर लावलेला आहे. ह्याला आपण कन्वर्ट करू 15 मिनिट टाईम फ्रेमवर. तर आपण बघू शकता इथं ऑर्डर ब्लॉक आहे. आपण ह्या ऑर्डर ब्लॉकला मार्क केलेला आहे. मार्केट जेव्हा पण इथं ऑर्डर ब्लॉकला टॅप करेल तसं हा वर निघून जाईल, म्हणून आपण इथं बुलिशचा प्लॅन बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता 5 मिनिटावर शिफ्ट होऊ. त्याच्यानंतर जसे आपल्याला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल इथं दिसेल तेव्हा आपण इथं एंट्री घेऊ 0.20 लॉटनं, आणि आपला टार्गेट राहील याचा रेजिस्टन्स. ठीक आहे मित्रांनो, तर बघू काय होते. तर बघू शकता मित्रांनो, हा आपल्या ऑर्डर ब्लॉकला टॅप केलेला आहे मार्केटने. इथून रिजेक्शन आलेलं आहे आणि हे एक बिग बुलिश कॅन्डल बनवलेलं आहे. आपण इथं सेकंड कॅन्डलला एंट्री करणार आहोत $0.20. ठीक आहे, 0.20 लॉटनी, आणि हे आपली एंट्री 0.20 लॉटनी झालेली आहे. तर हे बघा, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर इथं ऑर्डर ब्लॉक होतं. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असते, इथं जे बाय साईडला एंट्री केलेले होते त्यांचे काही ऑर्डर इथं पेंडिंग होते. ते पेंडिंग ऑर्डर इथं मार्केट जेव्हा पुन्हा येतो तेव्हा इथं फुलफिल करतो, आणि मार्केट इथं टॅप केला आणि बघा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर केवढी मोठी रिजेक्शन कॅन्डल बनवलेली आहे. आपण एंट्री केलेलं आहोत आणि बघू याचा रिझल्ट काय होते. आपला टार्गेट राहील नेक्स्ट रेजिस्टन्स. ठीक आहे, तर हे बघू शकता $30चा प्रॉफिट सुरू आहे सध्या, $30-32चा. ठीक आहे, $40 टच केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता स्मार्ट मनी कॉन्सेप्टचा हा एक पार्ट आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण ह्या कॅन्डलवर ट्रेड घेतलेला होता. ठीक आहे, मार्केट थोडा वर गेला आणि रिटर्न आला. आपला स्टॉप लॉस इथं होता. स्टॉप लॉसला थोडा स्वीप केला आणि मार्केट आणखी वर निघून गेला. तर मार्केट आपला हा पेशन्स लेवल चेक करत होता. आपला पेशन्स काय आहे, तर मार्केटला हा नाही माहिती की आपला पेशन्स लेवल काय आहे. पेशन्स लेवल तर आहेच, पर त्यासोबतच आपला कॉन्फिडन्स पण आहे की हा इथून वर जाईलच. त्यामुळे आपण इथं थांबून होतो. आपला स्टॉप लॉस गेला पण आपण दिला नाही इथं, कारण की आपण सिस्टमवर स्टॉप लॉस नाही लावलेला होता. त्यामुळे आपला इथं स्टॉप लॉस नाही गेला. आणि बघू शकता नेक्स्ट कॅन्डल सरळ वर, आणि इथं $135चा लॉस जो मला दिसत होता ते आता आपण कॉस्ट टू कॉस्टवर आलेला आहे. बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता आपलं ट्रेड कुठपर्यंत गेलेला आहे. आता सध्या तरी $150-160चा प्रॉफिट सुरू आहे आपल्या ट्रेडला. आपण 0.20 लॉटने ट्रेड घेतलेला आहे आणि आपला टार्गेट आहे समोरचा रजिस्टर. ठीक आहे, इथपर्यंत आपला टार्गेट आहे.
तर आपण इथपर्यंत होल्ड करू, बघू मार्केट कुठपर्यंत जाते. बघू शकता माझा पेशन्स लेवल काय आहे आणि माझी सायकोलॉजी काय आहे. आपण इथं ट्रेड घेतला होता, थोडा वर जाऊन मार्केटने रिजेक्शन घेतला आणि सरळ खाली आला. आपला इथं $135 लॉस दाखवत होता, तरी पण आपण तो लॉस बुक केलेला नाही. कारण की आपल्याला कॉन्फिडन्स होता की आपलं जे ॲनालिसिस आहे ती खूप चांगल्या लेवलची आहे आणि इथून वर मार्केट जाईलच, म्हणून आपण स्टॉप लॉस दिलेलं नाही इथं. आणि मार्केट इथून सरळ वर निघत चाललेलं आहे. बघू शकता तुम्ही $160 प्रॉफिट सुरू आहे. तर ही आहे आपली ॲनालिसिस, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला अपडेट करतोच आणखी कुठं काय होते कसं आहे. मार्केटनुसार आपल्याला आपली सायकोलॉजी चेंज करत राहावं लागते. मार्केट कुठून रिव्हर्स होईल काय होईल सांगता येत नाही, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला कंटिन्यू इथं वॉच करत राहावं लागेल. मी तुम्हाला अपडेट देतोच. तर बघू शकता मित्रांनो, इथं आपला इथपर्यंत आपला टार्गेट गेलेला होता. जवळजवळ 50% टार्गेट डन झालेलं होतं आणि इथून सरळ रिव्हर्सल आलेलं आहे मार्केटमध्ये. एका कॅन्डलमध्ये सगळं आपलं जेवढं पण प्रॉफिट होतं, $200-250 प्रॉफिट इथं चालू होतं, ते सगळं एका कॅन्डलने खाऊन घेतलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. तर इथं रिव्हर्सल येण्याचं कारण काय, तर ते आहे की इथं एक छोटंसं सपोर्ट होतं, ठीक आहे. हा अगोदरचा सपोर्ट आता इथं रेजिस्टन्सचं काम करत होतं. त्यामुळे इथं मार्केटने याला टॅप केलं आणि सरळ एका कॅन्डलमध्ये आपलं सगळं प्रॉफिट होतं सगळं घेऊन गेलं. तरी पण आपण इथं जवळजवळ $90 आसपास आपण इथं प्रॉफिट बुक केलेलं आहे. आपण $200-250 बुक करू शकला नाही, काही गोष्ट नाही. प्रॉफिट लॉस होत असते. आपल्याला प्रोसेसकडे लक्ष द्यायचं आहे, आपली प्रोसेस काय आहे, ठीक आहे. तर मित्रांनो चला ठीक आहे, आपला जो ट्रेड होता इथंच क्लोज झालेला आहे. आपण इथं बंद करतो. शेअर आणि कमेंट आणि लाईक जरूर करा, ठीक आहे. असेच ॲनालिसिस आपण समोर पण देत राहू आणि करत राहू. बाय बाय. हे बघा मित्रांनो, आपण ह्या कॅन्डलला इथं आपण $90 आसपास प्रॉफिट बुक केला होता. कारण की हे ह्याच्यानं कॅन्डल बनलेली होती, तर असं वाटत होतं की हे सरळ आता खाली निघून जाईल. पण मॅनिप्युलेशन देखा मार्केटमध्ये एक कॅन्डल रिव्हर्स आली, त्याच्यानंतर सेकंड कॅन्डल सरळ वर घेऊन गेली. बघा, ज्या लेवलला आपण होतो त्याच लेवलला पुन्हा घेऊन गेली आणि पुन्हा तिथून रिजेक्शन घेत आहे मार्केट, बघू शकता. तर हे असते स्मार्ट मनी लोकांची पंप अँड डंप. अगोदर डंप केला, नंतर पंप केला आणि रिटेलरना सगळ्यांना इथं बाहेर काढला आणि आपण चालले वर, बघू शकता. असं आहे फॉरेक्स मार्केट मॅनिप्युलेशन.